प्रश्न 4. वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा. तर आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि चलाच्या किमती दिलेल्या आहे आणि या किमती या वर्ग समीकरणाची मुळे आहे की नाही ते सांगायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागते, ही जी किंमत आहे ती वर्ग समीकरणात ठेवायची असते आणि सोडून झाल्यानंतर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड म्हणजे डावी आणि उजवी बाजू जर समान झाली तर ती किंमत त्या चलाचं मूळ राहते, अन्यथा राहत नाही. तर आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे एक्स वर्ग प्लस 4x मायनस 5 बरोबर 0. तर आता आपण पहिल्या किमतीसाठी चेक करू. तर एक्सची किंमत किती आहे 1. तर एक्स बरोबर 1 ठेवून आता इथे या समीकरणात एक्सच्या जागेवर 1 ठेवावं लागेल. तर एक्सच्या जागेवर 1 ठेवलं तर 1चा वर्ग प्लस 4 गुणिला एक्सच्या जागेवर 1 मायनस 5 बरोबर 0. 1चा वर्ग 1, 4 1 4 मायनस 5 बरोबर 0. 1 आणि 4 काय होईल 5, 5 मायनस 5 0, 0 बरोबर 0. म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू. तर एक्स बरोबर 1 ही किंमत ठेवल्यानंतर समीकरणाच्या दोन्ही बाजू कशा होतात, समान होतात, म्हणून ही किंमत समीकरणाचं मूळ आहे. म्हणून एक्स बरोबर 1 समीकरणाचं मूळ आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, याच वर्ग समीकरणामध्ये एक्सची किंमत किती ठेवावं लागेल -1. पहिले आपण वर्ग समीकरण लिहून घेऊ. एक्स वर्ग प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. आणि इथे आता एक्सची किंमत किती ठेवावं लागेल, एक्स बरोबर -1. आता एक्सच्या जागेवर -1 ठेवा म्हणजे -1चा वर्ग प्लस 4 गुणिला एक्सच्या जागेवर -1 मायनस 5 बरोबर 0. तर संख्या मायनस असो की प्लस असो, वर्ग नेहमी प्लस असतो. म्हणजे -1चा वर्ग किती होऊन जाईल 1 प्लस मायनस मायनस 4 आणि हे -5 बरोबर 0. आता बघा 1 आणि 4ची वजाबाकी किती होईल -3 आणि -3 आणि -5 चिन्ह सारखे आहे तर बेरीज होईल. तर -3 आणि -5 -8 होईल बरोबर 0. आता डावी बाजू आणि उजवी बाजू समान झाली का नाही, म्हणजे डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू आणि डावी आणि उजवी बाजू समान नाही आहे, म्हणजे एक्स बरोबर -1 ही समीकरणाचं मूळ होणार नाही. एक्स बरोबर -1 समीकरणाचे मूळ नाही. वर्ग समीकरण दिलेलं आहे, चलाच्या किमती दिलेल्या आहे. या चलाच्या किमती या वर्ग समीकरणाची मुळे आहे की नाही हे सांगायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, चलाची किंमत वर्ग समीकरणामध्ये ठेवून सोडवावं लागेल. डावी आणि उजवी दोन्ही बाजू जर समान झाल्या तर ती किंमत वर्ग समीकरणाचं मूळ राहील. तर इथे आपण वर्ग समीकरणामध्ये यमची किंमत 2 ठेवून आता 2 गुणिला यमची किंमत किती ठेवायची आहे 2चा वर्ग मायनस 5 गुणिला यमची किंमत 2 बरोबर 0. आता इथे काय होईल 2चा वर्ग 4, 4 दुने 8 मायनस 5 दुने 10 बरोबर 0. आता 8 आणि 10ची काय करायची आहे वजाबाकी आणि वजाबाकीला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह असते. तर 10तून 8 गेले तर 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -2 बरोबर 0. आता डावी बाजू आणि उजवी बाजू समान आहे का नाही, नॉट इक्वल टू, म्हणजे डावी बाजू
नॉट इक्वल टू उजवी बाजू आणि डावी आणि उजवी बाजू समान नाही आहे, म्हणजे यम बरोबर 2 समीकरणाचे मूळ नाही. आता वर्ग समीकरणामध्ये यमची किंमत दुसरी ठेवावं लागेल, कोणती? 5/2. तर पहिले आपल्याला परत वर्ग समीकरण लिहावं लागेल. काय आहे वर्ग समीकरण? 2m वर्ग मायनस 5m बरोबर 0. आता या वर्ग समीकरणामध्ये आपल्याला यमची किंमत किती ठेवावं लागेल? m बरोबर 5/2 ठेवून. आता काय होईल? 2 गुणिला mच्या जागेवर ठेवायचा आहे 5/2 याचा वर्ग मायनस 5 गुणिला mच्या जागेवर ठेवायचा आहे 5/2 बरोबर 0. आता इथे काय होईल? 2 गुणिला 5चा वर्ग 25 आणि 2चा वर्ग किती होऊन जाईल? 4 मायनस इथे 5/5 25/2 बरोबर 0. आता इथे 2 अंशात आहे, 4 छेदात आहे, इथे भाग द्यावं लागेल. 2 2 4. तर याचं उत्तर येत आहे 25/2 मायनस 25/2 बरोबर 0. आता 25/2 मायनस 25/2 याचं उत्तर किती येऊन जाईल? 0 येऊन जाईल. 0 बरोबर 0. आता डावी आणि उजवी बाजू कशी झाली? समान. डावी बाजू बरोबर उजवी बाजू आणि डावी आणि उजवी बाजू समान आहे, म्हणजेच यम बरोबर 5/2 ही समीकरणाची काय आहे? मूळ आहे. म्हणून यम बरोबर 5/2 हे समीकरणाचे मूळ आहे. प्रश्न 5. जर x बरोबर 3 हे kx वर्ग मायनस 10x प्लस 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत किती? तर आपल्याला k ची किंमत काढायची आहे. आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे kx वर्ग मायनस 10x अधिक 3 बरोबर 0 आणि या वर्ग समीकरणाचं एक मूळ किती दिलं आहे? x बरोबर 3. म्हणजे आपल्याला इथे xच्या जागेवर 3 ठेवावं लागेल. x बरोबर 3 ठेवून आणि xची किंमत ठेवली तर आपल्याला k ची किंमत मिळून जाईल. म्हणजे k गुणिला xचा वर्ग. xची किंमत किती आहे? 3. म्हणजे 3चा वर्ग मायनस 10 गुणिला x. xची किंमत आहे 3 प्लस 3 बरोबर 0. आता 3चा वर्ग 9. 9 गुणिला k म्हणजे 9k मायनस 9 30 प्लस 3 बरोबर 0. आता मायनस 30 आणि प्लस 3 याची काय होईल? वजाबाकी. कारण की चिन्ह बदललेलं असेल तर वजाबाकी होते. वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 9k बरोबर काय होईल? मायनस 30 आणि प्लस 3. प्लस मायनस म्हणजे वजाबाकी, वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह. 30मधनं 3 गेले तर किती राहील? 27 राहील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस बरोबर 0. आता k ची किंमत काढायची आहे तर 27ला उजव्या बाजूला न्यावं लागेल. डावीकडली संख्या उजवीकडे गेली तर त्याचं चिन्ह बदलेल. म्हणजे 9k बरोबर मायनस 27 आहे तर काय होऊन जाईल? प्लस 27. मग आता k ची किंमत काढायची आहे तर गुणाकारातली संख्या डावीकडून उजवीकडे जाईल तर भागाकारात जाईल. म्हणजे k बरोबर काय होईल? 27/9 आणि आपण 9नी 27ला भागितलं तर काय होईल? k बरोबर 9 त्रिक 27. म्हणजे k ची किंमत किती मिळून जाईल आपल्याला? 3 मिळून जाईल. प्रश्न 6.
5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ -7/5 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे. तर काय दिलं आहे? 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ किती दिलेले आहे आपल्याला? -7/5 आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे? या वर्ग समीकरणामध्ये m ची किंमत म्हणजे मुळाची किंमत किती ठेवायची आहे? -7/5. आता या समीकरणामध्ये m ची किंमत -7/5 ठेवू. तर 5 गुणिला m च्या जागेवर आपल्याला काय ठेवायचं आहे? -7/5 याचा वर्ग प्लस 2 गुणिला m. m म्हणजे -7/5 प्लस k बरोबर 0. आता बघा आपल्याला -7/5चा वर्ग करायचा आहे. तर संख्या प्लस असो की मायनस असो वर्ग नेहमी प्लस असतो. तर 7चा वर्ग किती होऊन जाईल? 49 होऊन जाईल. आणि 5चा वर्ग किती होऊन जाईल? 25 होऊन जाईल. पण या 5नी 25ला भागितलं तर खाली किती उरेल? 5 प्लस इथे बघा 7 दुने 14 तर -14 आणि खाली भागीला किती आहे? 5 प्लस k बरोबर 0. आता इथे बघा छेद कसा आहे? सारखा आहे म्हणजे त्याची सरळ बेरीज होईल. आता प्लस मायनस आहे तर वजाबाकी होईल. तर 49 - 14 तर याची वजाबाकी येईल. 9तून 4 गेले 5 आणि 4तून 3 गेले 4तून 1 गेला 3 म्हणजे 49 मधनं 14 वजा केले तर किती येईल? 35 येईल. आणि आता प्लस 35/5 प्लस k बरोबर 0. आता याला 5नी भागितलं तर 5 7 35 होईल म्हणजे याचं उत्तर किती येईल? 7. आणि डावीकडली संख्या उजवीकडे नेली तर त्याचं चिन्ह काय होऊन जाईल? बदलून जाईल. म्हणजे या बाजूला +7 आहे 5नी भागितल्यानंतर 5 7 35 +7 उजवीकडे येईल तर त्याचं चिन्ह बदलेल -7 होईल. म्हणजे k = काय होईल? -7.